ओके. चला, आपला अध्ययनाचा वेळ होतोय. आपण आपल्या अध्ययनाच्या विषयाकडे येतो आहोत. दंडवत हो. श्री ब्रह्मविद्या अध्ययन समूहाच्या माध्यमातून आपण आता सकाळच्या सत्रामध्ये भेटतो आहोत, ज्यामध्ये आपण आचारपर प्रकरणाच्या सूत्राची धारावार्ता करत असतो. परंतु आज आपण डोमेग्राम या ठिकाणी येऊन पोहोचलो आहोत, जिथे आपण आहोत हे मठत्रय असं मानलं जातं. राजमठ, उंच मठ आणि प्रसन्न मठ. स्वाभाविक पूर्वीच्या कालखंडामध्ये या तीनही मठाची नावं वेगळी वेगळी होती. राजमठाचं मूळ नाव नरसिंह मठ असं होतं. उंच मठाचं नाव नारायण मठ असं होतं. तर त्याच्या पाठीमागे जो प्रसन्न मठ आज बोलला जातो त्याचं नाव त्यावेळेला केशव मठ असं होतं. या तीन मठाचा हा सर्व परिसर आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं प्राधान्याने एकंदरीत पूर्वार्धामध्ये 4 वेळेला आणि उत्तरार्धामध्ये पूर्वार्धामध्ये 2 वेळेला, उत्तरार्धामध्ये 4 वेळेला असं एकूण 6 वेळेचं वास्तव्य या परिसरातलं आहे. यामध्ये जवळजवळ 11 महिन्याचं वास्तव्य विविध कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पूर्वीची रचना या मंदिराची वेगळी होती. आता संप्रत असलेली रचना वेगळी आहे. आता आपण पूर्वेकडून मंदिरामध्ये प्रवेश करतो, परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या 12व्या शतकामध्ये याचा प्रवेशद्वार हे दक्षिणेकडून होतं. जे राजमठ, उंचमठ आणि प्रसन्न मठ या तीनही मठाला एकत्र करून एक जगती होती, तिला परकोट असं म्हणतात. आणि या परकोटाला दक्षिण दिशेनं याचं प्रवेशद्वार होतं, त्याला महाद्वार स्थान असं म्हणतात. आपण तिकडे जाणार आहोत, पण त्याच्या अगोदर इकडच्या लीळा आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. मुख्य मंदिरामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो, इथे सुरुवातीला आपल्याला जे स्थान पाहायला मिळतं ते परिवार स्थान. एकदा भक्तजनांकडून भिक्षांनातील झोळी इथे झटकल्या गेली, त्यातील काही भिक्षांना कण इथे सांडलेले होते. स्वामी त्यावेळी निरूपण करतात, हे अंग हे भिक्षांना की, हे पवित्राचे पवित्र की. असं महत्वपूर्ण भिक्षांना हे अमृतमय आहे. इतर अमृतापेक्षा सुद्धा भिक्षांनाची अमृताची गोडी, कारण भिक्षांनी सवाओपळ अमृत आती, अशा प्रकारचं सूत्राचं निरूपण स्वामींनी या ठिकाणी केलं. आपण मुख्य ओट्याकडे, राजमठाकडे येतो आहोत. आता राजमठ हा पूर्वी 24 खांबाचा होता आणि तो काष्ठाचा होता. राजमठ आणि केशव मठ हा काष्ठाचा होता, तर नारायण मठ जो होता तो मात्र पाषाणाचा होता. तर या 24 खांबावर उभवलेल्या या राजमठाकडे आपण जेव्हा प्रवेश करतो, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू ज्या कालखंडामध्ये या ठिकाणी होते, हा राजमठ आहे. समोर आपल्याला नारायण मठ, त्याला उंच मठ असं म्हणतात. आणि हा मधला जो भाग आहे याला रायांगण असं म्हणतात. हा 27 हाताचा म्हणजे 9 हाताचा रायांगण आणि 27 फुटाचा असा हे रायांगणाचा हा मोकळा परिसर होता. इथून आतमध्ये येण्यासाठी जागा होती, अर्थात इथे उंबरवटाचं स्थान आहे. मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी होतं राजमठाकडे येण्याचं. स्वामी राजमठाकडे, आता हा जो उंबरवट होता हा त्यावेळेला 3 याचा होता, टप्प्यातला होता. कारण खाली काष्ठाचा होता आणि वर पाषाणाचा होता. वरती पाषाणाचा होता, खाली काष्ठाचा होता. आणि मग अशा प्रकारे याचे नागदेवाचार्य इथे डोकं ठेवून झोपलेले असायचे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू रात्रीच्या वेळेला या मुख्य ओट्यावरती विश्रांती करत असायचे. आपण पूजावसरामध्ये वर्णन वाचतो, पश्चात प्रहरी गोसावी अशी उपहूड होय, बाईसा खाली पायत्याकडे निजलेले असायचे. गोसावी इकित खांकरीती, आपण जागे झालो आहोत हे स्वामी सांगायचे. आणि मग बाईचा समोर येऊन श्रीचरणी उपांनो ओळगवायच्या. उपांनो परिधान करून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू दीर्घ परिश्रयाला बाहेर जाण्यासाठी निघायचे. आणि या उंबरवटाच्या स्थानाजवळ आल्यानंतर इथे नागदेवाचार्य उन्हाळे पावसाळे बाहेरी निघती, शाळेच्या दिवसामध्ये बाहेर आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बाहेर झोपायचे, उमरा उशिशी करायचे. पावसाळ्यात मात्र भीतरी निघायचे, उमरा उशिशी करायचे. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू एक श्रीचरण उंबरवटावरी आणि एक श्रीचरण वक्षस्थळावर ठेवायचे. त्यावेळेला नागदेवाचार्यांना जे सुखानंद होत असायचा, स्वामी सांगतात तया पूजावसरकार सांगतात, तया सुखा परिमाण कोणीची नेणे, अशा प्रकारचं हे उंबरवट स्थान आहे. या उंबरवटाच्या स्थानापासून आपण थोडंसं पुढे आलो की आपल्याला 2 छोटी स्थानं पाहायला मिळतात. त्याला स्तंभ त्राटणे स्थान आणि आरोगणा स्थान असं म्हणतात. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या कालखंडामध्ये इथे एक खांब होता, त्या खांबाला टेकून स्वामींची आरोगणा होत असे. म्हणून 2 स्वतंत्र लीळेचे संदर्भ दाखवण्यासाठी 2 छोटी छोटी ओटे आपल्याला पाहायला मिळतात.
पाठीमागचा जो आहे तो स्तंभाचा स्थान आहे आणि पुढील जे स्थान आपल्याला दिसतं ते आरोगणाचं स्थान आहे. सर्वज्ञांची या ठिकाणी प्रतिदिनी आरोगणा होत असे. हा जो मुख्य ओटा आहे, स्वामींची रात्रीचा पहुड या ठिकाणी व्हायचा, प्रातःकाळचा पूजावसर या ठिकाणी होत असायचा, दुपारच्या पूजावसराचं स्थान आपल्याला बाहेर पाहायला मिळणार आहे. इथे अशा प्रकारचे पूजावसर या ठिकाणी होत असत. स्वामींच्या भक्तांच्या भेटी इथे झाल्या. विशेषतः या ठिकाणी माहिमभट सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना भेटायला आले आणि त्यावेळेला माहिमभटांना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी उगाणी करत असताना पूर्वी प्रकरणाचं निरूपण केलं. असं हे महत्वपूर्ण स्थान आहे. ज्या स्थानावर बसून बोधदातृत्व होतं त्या स्थानाचा एक आगळा वेगळा विशेष महत्व आपल्याला पाहायला मिळतं. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू जेव्हा सुरुवातीला या ठिकाणी आले, दाई भागवता करवी इथे ओटा करविला आणि या ओट्याला त्यांना ताप आलेला होता. नंतर स्वामींनी चुना पिटायला लावला. असं हे महत्वपूर्ण स्थान. अशा खूप साऱ्या जवळजवळ सुमारे 50 लीळा वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांचा संदर्भ आपल्याला या ओट्याशी निगडीत असलेला पाहायला मिळतो. अर्थात राजमठाचं हे नरसिंह मठाचं स्थान वंदन केल्यानंतर आपण रायंगणाकडे येतो. हे उंबरवटाचं स्थान आपण वंदन केलं. या उंबरवटाच्या स्थानाच्या बरोबर डाव्या बाजूला आपल्याला दुपारचा पूजावसराचा ओटा पाहायला मिळतो. नरसिंह मठाच्या अलीकडच्या बाजूला छोटी पडवी होती आणि या पडवीवर या ठिकाणी बसून स्वामींचा दुपारचा पूजावसर व्हायचा. विहरणाच्या निमित्तानं स्वामी जेव्हा चिन्नसळीच्या परिसरात जायचे आणि दुपारच्या वेळेला इथे आल्यानंतर इथे बसून मग पूजावसर होत असे. शेजारी खुंटी होती, त्या खुंटीला स्वामींची वस्त्र ओली वस्त्र तिथे टांगून ठेवली जायची आणि इथे बसून मग स्वामींचा हा दुपारचा पूजावसर होत असे. त्याच्या अगदी लगत त्याच्या विरुद्ध बाजूला आपल्याला मालगंठी अवसर स्थान पाहायला मिळेल. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना भेटण्यासाठी नेऊरगावचे जे गदो भांडारी होते त्यांच्या पत्नी म्हाळाईचा स्वामींच्या भेटीसाठी आल्या. येताना 2 वस्त्र घेऊन आल्या. ते 2 वस्त्र मालगंटीच्या रूपात स्वामींनी एक वस्त्र परिधान केले आणि एक अंगावरून पांघरून घेतलेले होते. अशा दोनही मल्लासारखे वस्त्र परिधान केले म्हणून त्याला मालगंटी असं म्हणतात. तर हे मालगंटीचं स्थान आहे. भक्तजनांना तो अवसर या ठिकाणी स्वामींनी शतपदी वेडे करताना दाखवला. महादाईसा भिक्षा अवसराला गेल्या होत्या, बाहेरून आल्या. स्वामी म्हणतात, म्हातारी थोरा एका मंगळा चुकली का. मग महादाईसा विनंती करते आणि पुन्हा दुसऱ्यांदा स्वामी मालगंटी परिधान करतात. अशा प्रकारचं हे मालगंटी वेढण्याचं स्थान आहे. नागदेवाचार्य म्हणतात, तुम्हा झाली एक गुणी, आम्हा झाली दुगुणी, असं हे मालगंटीचं स्थान. आपण रायांगणामध्ये येत असताना रायांगण थोडस खाली उतरत असताना इथे 3 पायऱ्याचं खाली हा ओटा होता, उंच असा ओटा 3 पायऱ्यांचा. खाली उतरून आल्यानंतर दाकोची सोंडी आणि तुरुंगमाची सोंडी असे 2 स्थान आहेत. आता सोंडी याचा अर्थ असा होतो, जेव्हा पायऱ्या असतात, पायऱ्याच्या दोन्ही बाजूचे जे चौथरे असतात जिथे उभं राहता येतं. दाको नावाचा श्रीगोंदा चामारगोंदाचा खाती म्हणजे लोहार स्वामींना भेटायला येतो आणि 5 वर्णी जाडी, पोपळ फोडणा, मग ह्या 5 वस्तू, आरती, थाळा अशा 5 वस्तू स्वामींच्या भेटीसाठी आणतो. स्वामी या ओट्यावरती उभे आहेत कारण त्यावेळेला कनिष्ठ वर्गातल्या लोकांना मंदिरामध्ये प्रवेश नसायचा. स्वामी आतून उठून बाहेर येतात आणि या ठिकाणी उभं राहून या दाखोंना दर्शन देतात, त्यांचे पदार्थाचा स्वीकार करतात. अशी ही दाखोची सोंडी. त्याच्या अगोदर पलीकडच्या बाजूला आपल्याला तुरुंगमाची सोंडी पाहायला मिळेल. आपण आजच्या सकाळच्या धर्मवार्तेमध्ये चिन्नपाप गुंफेच्या परिसरामध्ये आपण जे महापूजा स्थान वंदन केलं, तिथे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू राजमठातून रात्रीच्या वेळेला चिन्नपाप गुंफेकडे गेलेले होते. त्यावेळेला याच ठिकाणी स्वामी नागदेवाचार्यांच्या पाठीवर बसले म्हणून याला तुरुंगमाची सोंडी असं म्हणतात. पाठीवर बसून स्वामी महापूजेच्या निमित्तानं चिन्नपाप गुंफेकडे गेले. त्याच्या अगदी अलीकडच्या बाजूला आपल्याला जो ओटा पाहायला मिळतो याला मर्दना मादने स्थान असं म्हणतात. इथे नित्यदिनी स्वामींची मर्दन आणि मादनेचा अवसर या ठिकाणी होत असायचा. 22 होत्या, मग 8 दिवसा क्षौर, 14 दिवसा मादने, अशा प्रकारचं अवसराचं हे ठिकाण आहे. याला मादने स्थान असं म्हणतात. आता आपण मुख्य अशा रायंगणामध्ये आलो आहोत. दोनही मळाच्या मधला जो भाग होता हा 9 हाताचा होता, म्हणजे 27 फुटाचा असलेला हा चौकोनी असलेला भाग. भोजन झाल्यानंतर भोजनोपरांत स्वामी या ठिकाणी शतपदी वेढे करायचे म्हणून या ओट्याचा आकार तुम्हाला षटकोनी दिसेल.
बऱ्याचदा लक्षात ठेवायचं, स्थानांच्या आकारावरून दिव्यांचे संदर्भ पूर्वी निर्धारित केले जात असायचे. जिथे जिथे शतपदी वेड्याचे स्थान आहेत ते अशा प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. हे मध्ये त्याचं प्रातिनिधिक रूपाचं स्थान आहे. मग नारायण मठाकडे अर्थात उंच मठाकडे जाताना दोन स्थानं, एक पाठकाची सोंडी, उंच मठाची सोंडी आपल्याला पाहायला मिळेल आणि शेजारी ओडियाचं स्थान आहे. आता इथे येत असताना राजमठाचं आणि उंच मठाचं परस्पराचं समोरासमोर मुख होतं. म्हणजे उंच मठ हा दक्षिणाभिमुख होता, उंच मठ हा अशा प्रकारे उत्तराभिमुख होता, तर राजमठाचं तोंड हे दक्षिणाभिमुख होतं. त्या दोघांच्या मध्ये असलेलं हे रायांगण आहे. आपण जेव्हा नारायण मठाकडे येतो अर्थात उंच मठाकडे येतो, ही उजव्या हाताची जी सोंडी आहे याला उंच मठाची सोंडी असं म्हणतात. तर त्या शेजारी लगत पाठकाची सोंडी आहे. पाठक नावाचे सर्वज्ञांचे जे भक्त होते ते या ठिकाणी बसून दुःख करत होते, अप्राप्ती भावत होते. पाठक अशा प्रकारे दुःख करत होते, तिथे त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा खाली पडलेल्या होत्या, काही पाणी साठलेलं होतं. स्वामी विचारतात हे पाणी काहीच याचे, आणि मग नागदेवाचार्यांना काही सांगता आलं नाही, बाकीच्यांनी काही बोलता आलं नाही. स्वामी सांगतात पाठकाचा एक डोळा निपा निघा, एका डोळ्यामध्ये दिसत नव्हतं, तिथून पाणी येत नव्हतं, एकाच डोळ्यातून पाणी आलं, तिथं एका ठिकाणी पाणी सांडलेलं होतं, म्हणून याला पाठकाची सोंडी असं म्हणतात. ही उंच मठाची सोंडी. याच्या शेजारी आपल्याला ओडियाचं स्थान पाहायला मिळेल. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या सन्निधानामध्ये नागदेवाचार्य आणि नाथोबा रेनायकांच्या आवारी श्राद्ध भोजनाच्या निमित्तानं जेव्हा गेले, तेव्हा परत आल्यानंतर स्वामींनी त्यांना शिक्षा पण केलं. तुम्ही काही गुरव आहात का, तर तुम्ही अशा प्रकारे याला श्राद्ध भोजनाला जाण्याची काही गरज नाही, उलट हे अशा प्रकारे विकल्पजनित अन्न असतं, हे साधकाने घेऊ नये असं स्वामींनी निरूपण केलं. मग औसा होत्या, स्वामींनी सांगितलं मठाची कवाडे बंद करा. हे दोघे विचारतात आमची चूक काय झाली. त्यावेळेला स्वामी त्यांना सांगतात बाईसा असते, तुम्ही अशा प्रकारे आमच्या परवानगीशिवाय तुम्ही श्राद्ध भोजनाला कसे गेलात, आणि म्हणून स्वामींनी त्यांना शिक्षा पण केलं. त्यावेळी स्वामी या ठिकाणी बसले होते. असं ठरलं राजमठाच्या समोरच्या बाजूने खाली उडी मारायची, समोर हात टेकवायचे नाहीत, पाठीमागे हात टेकवायचे नाहीत. दोघांनी उड्या मारण्याचा खूप प्रयत्न केला, पण उडी मारल्यानंतर पुढे हात टेकायची किंवा मागे तरी हात टेकायची, एकही उडी लेखी लागली नाही. बराच वेळ झाले, घामाघूम झाले. बाईसा स्वामींना म्हणतात जी जी इतका वेळ झाला, एकही उडी लेखी लागत नाही, काहीतरी दुसरी शिक्षा करा. आणि मग दंडवत घालण्याची 500 दंडवताची शिक्षा दोघांना ठरली. दोघांच्या वाट्याची निम्मे दंडवत 250 दंडवत बाईसांनी एकटीने घातले आणि दोघांनी मिळून 125 दंडवत घातले. याचा कारण असं होतं, जे श्राद्धाचं भोजन जे त्यांनी स्वीकारलेलं होतं, त्या श्राद्धाच्या भोजनाच्या निमित्ताने जे काही अनिष्ट निर्माण झालं आणि खाल्लेलं अन्न स्वामींनी त्यांचं जिरवून घेतलं, तर अशा प्रकारचं हे ओडियाचं स्थान आहे. आपण जेव्हा नारायण मठाकडे येतो, याला उंच मठ असं म्हणतात. हा पूर्णपणे पाषाणाचा आहे. या पाषाणाच्या मठामध्ये आपण या पाषाणाच्या मठामध्ये आपल्याला आत जाता येत नाही. हे पाषाणी दरवाजे तुम्हाला दिसेल, याच्या दोन्ही दारसंख्या नमस्कारी आहेत. इथला जो खालचा उंबरवट आहे तो सुद्धा नमस्करणीय आहे. आतमध्ये तुम्हाला उंच मठातील ओढा दिसेल. इथे कधी कधी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू दुपारच्या वेळेला निरूपण करायचे आणि कधीतरी भक्तजन इथे आतमध्ये बसून अन्य वार्ता करीत असायचे. स्वामी बाहेर येऊन इथे दरवाजाच्या आड उभे राहायचे, म्हणून याला लोपे स्थान असं म्हणतात. स्वतःला लपवून घेतलं म्हणून याला लोपे स्थान असं म्हणतात. आतमध्ये मग स्वामींचं निरूपण व्हायचं. मग कधी कधी भक्तजन विचारायचे बाईसांना, बाई आज गोसावी येत बीजे न करीतीची. बाईसा सांगतात, पोरा गोसावी आले होते परी तुम्ही अन्य वार्ता करीत होते ती. असं म्हटल्यानंतर अन्य वार्तेमुळे जवळ आलेला परमेश्वर सुद्धा दुरावला जातो, म्हणून अन्य वार्ता न कीजे असं सर्वज्ञांचं जे सूत्र आहे ते या दृष्टीने महत्वाचं आहे. असं हे लोपे स्थान, याला नारायण मठ असं म्हणतात किंवा उंच मठ असं म्हणतात. या उंच मठाच्या अगदी पाठीमागच्या बाजूला आपल्याला प्रसन्न मठ हे ठिकाण पाहायला मिळतं. सर्वज्ञांच्या कालखंडामध्ये इथे केशव मठ होता. या केशवाच्या मठालाच या ठिकाणी प्रसन्न मठ असं म्हटलं जात होतं. नंतर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू जेव्हा या परिसरामध्ये आले, नित्य ज्यामध्ये मर्दना मादने झाले आणि बाईसा स्वामींच्या सेवेमध्ये असायच्या. बाईसा वस्त्र आणण्यासाठी आतमध्ये गेल्यानंतर थोडा उशीर झाला आणि स्वामी एकाएकी उदास झाले. प्रत्यक्ष परमेश्वर उदास का होतात
या पाठीमागची काही तत्व परंपरा अशी आहे. खरं म्हणजे एखादा उद्धरणारा जीव, भरवसेनं उद्धरणारा एखादा जीव अशा वेळेला एखाद्या दोषावर पडा होतो, प्रमादावर पडा होतो, तेव्हा परमेश्वर उदास होतात आणि उदास झालेला परमेश्वर मग अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू या मंदिरामध्ये आग्नेय कोपऱ्यामध्ये हा ओटा होता. स्वामी या ठिकाणी येऊन अंगावरती कुठल्याच प्रकारचं वस्त्र नाही, दिगंबर श्रीमूर्ती स्वामी या ओट्यावर पहुडले. दोन्ही श्रीकर वक्षस्थळावर आहे. बाईसांना स्वामी दिसत नाही. बाईसा विचारते, नागदया बाबा येत बीजे केले असे आणि दिसत नाही म्हटल्यानंतर स्वामींची ओली पावलं इकडे या मठाकडे आलेली जेव्हा बाईसाला दिसतात आणि मग बाईसा येऊन पाहते तर स्वामी या ओट्यावर निद्रिस्त झालेले असतात. पोताने या पहुड स्वीकारला आणि मग हे पाहिल्यानंतर बाईसा घाबरते, नागदेवाला विनंती करते, नागदेवाचार्य धावत येतात आणि मग इथे आल्यानंतर जेव्हा ही गोष्ट समजते तेव्हा नागदेवाचार्य परमेश्वरपुरून आलेली ती दुटी स्वामींच्या दर्शनासाठी घेऊन येतात. दुटी स्वामींना दृष्टपूत करतात. स्वतःच्या शरीराचा अवयव न दिसता ही दुटी जेव्हा दाखवली जाते आणि म्हणतात, जी जी श्री प्रभू गोसाव्याचा प्रसादू स्वीकरी जोजी. आणि जेव्हा या आवाजाने सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपले डोळे उघडतात आणि जेव्हा या दुटीचं दर्शन होतं, आपल्या गुरुनिमित्त त्याचा प्रसाद पाहिला, स्वामींची हळूहळू मूर्ती प्रसन्न होत गेली. उदास असलेला परमेश्वर प्रसन्न झाला म्हणून या ठिकाणाला प्रसन्नमठ असं नाव प्राप्त झालं. इथे आपल्याला तांबूळ खिडकी पाहायला मिळेल. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू इथे तांबूळाचा परित्याग करायचे. नागदेवाचार्य नंतरच्या कालखंडामध्ये जेव्हा बाईदेवबासांसमोर या ठिकाणी आले तर इथे बाईदेवबासांचा उद्देशून नागदेवाचार्य म्हणतात, हे घ्या गा गोसाव्याचे तांबूळ प्रसाद. आणि तिथे तांबूळामुळे लाल पीक तयार झाली होती, ती आपल्या जिभेने बाईदेवबासांनी जेव्हा टाकण्याचा प्रयत्न केला त्याला तांबूळ खिडकी असं म्हणतात. अर्थात आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो उंच मड आहे त्याच्या पाठीमागे प्रसन्न मड आहे. या दोन्ही मठाच्या मध्ये एक सर्वसाधारणतः 2 ते 2.5-3 फुटाची अशी सांद होती, संधी होती. स्वामी बरोबर उंच मठाच्या पाठीमागे या संधीतून पाठीमागे यायचे आणि म्हणून हे लघु परिचय स्थान आहे. आज काय झालं आपल्याला हे लक्षात येत नाही की लघु परिचय स्थान इथे नेमकं आलं कसं. तर इथे मध्ये अशी सांद होती, या संधीतून स्वामी इकडे यायचे लघुशंकेला उंच मठाच्या पाठीमागून. इथे अलीकडे आल्यानंतर इथे जगतीचा दारवंटा होता, या जगतीला एक खिडकी होती, इथून प्रकाश दर्शन झालं म्हणून याला प्रकाश खिडकी असं म्हणतात. बरोबर या उंच या प्रसन्न मठाच्या पाठीमागे आपल्याला 2 स्थानं पाहायला मिळतात. त्यामध्ये हे दीर्घ परिश्रयाची स्थानं आहेत. अर्थात आता हे लक्षात घ्या, या 3ही मठाच्या बाजूने जगती होती. स्वामी महाद्वारातून बाहेर यायचे आणि या जगतीच्या बाहेरून येऊन या प्रसन्न मठाच्या मागे स्वामी परिश्रयासाठी या ठिकाणी यायचे. म्हणून ही 2 परिश्रय स्थाने आपल्याला मंदिराच्या पाठीमागे पाहायला मिळतात. या सर्व जगतीच्या बाहेरून येऊन स्वामी या ठिकाणी यायचे आणि या परिश्रयाच्या स्थानाकडे येत असत, या ठिकाणी येत असत. आणि म्हणून ही सर्व स्थानं वंदन करताना स्वामींच्या नित्यदिनीच्या पूजावसराचा आपल्याला आठव करता येतो, वंदन करता येतं. आता या प्रसन्न मठाच्या समोरच्या बाजूला आपण जे स्थान पाहतो याला तिमने स्थान असं म्हणतात. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू विहरणाच्या निमित्तानं चिन्हस्थळी परिसरात जायचे आणि एक वेळ परतच येत असताना इकडे पाऊस खूप आला आणि मग स्वामींचे कपडे ओले झालेले होते. इथे ओले झालेले वस्त्र स्वामींनी परित्याग केले, काढून ठेवले. रेनायकांच्या आवारातून भक्तजनांनी मग वस्त्र आणले, स्वामींनी ते वस्त्र परिधान केले. तिमलेले वस्त्र म्हणजे ओले वस्त्र जिथे काढून ठेवले म्हणून याला तिमने स्थान असं म्हणतात. आपण प्रसन्न मठाच्या समोर हे तिमण्याचं स्थान वंदन करतो आणि मग पुढे आल्यानंतर आपण महत्वपूर्ण 3 स्थानांकडे येतो. आता तुमच्या लक्षात येईल पहा, हा दक्षिणेकडचा परिसर आहे. दक्षिणेकडून स्वामींचं आगमन व्हायचं रेनायकाच्या आवाराकडून. हे जे स्थान आहे याला महाद्वार स्थान असं म्हणतात. म्हणजे या 3ही मठाची जी जगती होती, परकोट होता, त्याचं हे महाद्वार स्थान. इथे स्वामी मुक्त उभे राहायचे म्हणून याला महाद्वार स्थान असं म्हणतात. या महाद्वार स्थानाच्या पासून थोडं बाहेर आल्यानंतर आपण जे स्थान वंदन करतो त्याला दिशा अवलोकन स्थान असं म्हणतात. कारण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू जीवाच्या कर्माने अपवित्र झालेल्या सर्व दिशा आपल्या कृपादृष्टीने अवलोकन करून पवित्र करायच्या. पूजावसरामध्ये वर्णन येतं, अमंगळ ती या मंगळ रूपा होती, असं हे महत्वपूर्ण दिशा अवलोकनाचं स्थान. आणि याच्या शेजारी लगत अशी छोटीशी पटीशाळा होती जिथे
नाथोबा कर्वी स्वामींनी सुएर करविलेला आहे. एक माता निराश्रित होती. स्वामींच्या सन्निधानामध्ये जेव्हा ती आली, ती सांगते जी कोणी माहेर नाही, कोणी मला माहेरचं कोणी नाही, आणि पती होता तो सुद्धा मला सोडून गेला. आणि तिला अशा प्रकारे गर्भ अवस्थेतली तिची अवस्था पाहून ती जेव्हा म्हणते जी जी मला कोणी नाही, त्यावेळी स्वामी म्हणतात, बाई हे असे नव्हे. स्वामींचं हे आश्वासन आणि तिचं बाळंतपण स्वामींनी नाथोबा कर्वी या ठिकाणी करविलं. तर अशा प्रकारे सुएर करविणे म्हणजे बाळंतपण करविणे असं हे ठिकाण आहे. आणि मग दररोज स्वामी प्रतिदिनी बाहेर जाताना इथं उभं राहून तिची विचारपूस करायचे. बाई तुम्ही निकेनी असा, बाळ निकेनी असे. 12 दिवस नाथोबांनी त्या बाईंची अशी सेवा केली. त्यांच्या मुलाला स्नान घालणे असेल, त्यांना आंघोळ घालणे असेल, त्यांना गरम पाणी देणं असेल, त्यांचं शीतपथ्य करणं असेल, अशा सर्व प्रकारची व्यवस्था नाथोबांनी केली. नाथोबांचे एकूण स्वामींनी 7 जन्म लेखी लावले. त्याच्यामध्ये हा एक सोयराचा जन्म मानला जातो. अनंत सृष्टी अशा प्रकारे सोयराचे कर्म करावे लागतील. ते सर्व कर्म स्वामींनी एका वेळेला इथे चुकवले. अल्पक्रियेने परमेश्वर अशा प्रकारच्या विविध जीवांच्या कर्माचं क्षालन करतो. तर अशा प्रकारचं हे सुएर करवण्याचं स्थान. याच्या पलीकडच्या बाजूला आपल्याला रे नायकाचा आवार पाहायला मिळतो. रे नायकाच्या आवारामध्ये आपण 3 स्थाने वंदन करतो, ज्यामध्ये स्वामी भिक्षान्न भोजन भक्तांना जेव्हा रे नायकांच्या आवारी जेव्हा भोजन होतं, त्यावेळेला स्वाभाविकतः स्वामी विचारतात नाथोबांना, जेविता हे तुम्हाला आठवीत होते का? तर ते सांगतात, जी जी मला विसर पडला. आणि मग त्यावेळेला स्वामींनी जेवण करताना शयन, आसन आणि भोजन या 3ही ठिकाणी आपण परमेश्वराचं स्मरण केलं पाहिजे, अशा प्रकारचं महत्वपूर्ण सूत्र स्वामींनी निरूपण केलं. अर्थात या सगळ्या परिसरातून आपण पुन्हा आता राजमठाकडे येतो आहोत. इथे परिव्याचं स्थानाच्या शेजारी आपल्याला काही विशेष पाहायला मिळतील. आता इथे सिंहनारायणाच्या मठाचा उंबरवट्याचा हा विशेष आहे आणि आसन सिन्नसळीचे 2 विशेष आहेत. हे विशेष या ठिकाणी स्थापित केलेत. तुम्हाला असं वाटेल चरणांकित स्थान असताना तिथे विशेषाची स्थापना यासाठी असते, कारण जे ओटे तयार होतात, जागा पवित्र आहे, पण ओट्यावरचा जो पाषाण असतो, तो मार्बल असेल, तो अन्यही असतो. आणि मग अशा वेळेला अन्य पाषाणावर डोकं टेकवल्यानंतर नकळत का होईना अविधी निर्माण होतो. सर्व स्थान वंदन केल्यानंतर शेवटी विशेष वंदन करण्याचा प्रघात हा परंपरेचा आहे. म्हणून आपण प्रसाद वंदन केल्यानंतर सुद्धा शेवटी विशेष वंदन करतो. या पाठीमागचं हेच कार्य आहे, कारण आहे की प्रसाद वस्त्र नमस्कारी आहे, पण त्याच्यावरचे धागे हे मात्र नमस्कारी नसतात. मग जे नमस्कारी नसलेल्या डोक्यावर जागेवर आपण जेव्हा कपाळ टेकवतो, देवाला प्रार्थना करत या लीळांचं स्मरण करणार आहोत, आठवण करणार आहोत. या निमित्तानं ज्या पद्धतीनं प्रातःकाळच्या पूजा उत्सवाचा स्वामींनी स्वीकार केला, त्या पद्धतीनं या सर्व विधीचा स्वीकार करावा, अशा प्रकारचे आपण सर्वजण या ठिकाणी प्रार्थना करणार आहोत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जय. यासोबतच बाईसांचा पूजा अवसर आणि भक्तजनांच्या भेटीचा अवसर ज्या साधनदात्याने स्वीकारला, त्या पद्धतीने आम्हा सर्वांच्या या सर्व विधीचा निरेतू करत असलेल्या क्रियेचा स्वीकार करून धर्मरूप क्रियेचा विधीचा अवसर प्राप्त करावा. शास्त्र सेवा दाशाच्या माध्यमातून अदृष्टाने आपल्याला योग्य करावं आणि परमेश्वराच्या प्राप्तीचा योग घडावा, अशी कामना करण्याचा योग आणि प्रार्थना या निमित्तानं आपण करत आहोत. नागपत्रकराचे हे नारिયેल परिशिर, प्रतिज्ञा ही सुपारीची, भाववीडा तुझ अर्पितो.
भावविडा तुझ अर्पितो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. या सर्व तीनही मनातील स्थानांचं वंदन लीळा श्रवण या निमित्तानं आपल्याला करता आलं. या सर्व विधीचा पुन्हा पुन्हा चिंतन करा आणि या निमित्तानं आपल्याला लाभ प्राप्त करून घ्या. आपला जो वेळ संपतोय अध्ययनाचा, आपण आता या ठिकाणी थांबतो आहोत. दंडवत हो.